छत्रपती शिवाजी महाराजांचा छिन्न विछिन्न झाकून ठेवलेला पुतळा दुर्दैवाने आम्हाला पाहावा लागतो आहे। या ही पानशेतच्या प्रलयानंतर, लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाजमनावर जो झाला, तो काल जो पुतळा इथे कोसळला तोच आहे। म्हणजे घराघरामध्ये एक विषण्णता त्यानंतर आली, त्यातून एक स्वाभाविक प्रतिक्रिया उमटणं हे स्वाभाविक। आणि महाराष्ट्रात जर पहिली प्रतिक्रिया उमटली असेल तर ती वैभव नाईक आमदार ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया होती। त्यांनी हातामध्ये जो संताप निर्माण झाला त्यांच्या मनात, त्यांनी हातामध्ये काठी घेऊन जे जबाबदार आहेत, ती जबाबदारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांच्या कार्यालय तोडलं, ही महाराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया तुम्ही त्यावेळेला पाहिली। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या प्रतिक्रिया सुरूच आहेत। परवा मुंबईमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीचा एक विराट मोर्चा निघतो आहे, सरकारला जोडे मारो आंदोलन, कारण सरकारची लायकीच ती आहे। इतकं होऊन सुद्धा सरकार निर्लज्जपणे गुन्हेगारांना पाठीशी घालते, कारण त्यात आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत। आपापल्या माणसांना, आपापल्या ठेकेदारांना कामं देऊन पैसे काढण्यासाठी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही। ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं हे राज्य चालतं, आपण सगळे जगतो आहे, त्या महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही। आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील, अधिकारी असतील, इतकं खोटं बोलत आहेत की त्यांना जनाची मनाची कशाशीही लाज उरलेली नाही। वाऱ्यानं पडला, वाऱ्यानं। आता तुम्ही सगळे होतात, परवा आदित्य जाऊन आले तिकडे, वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाहीत, तुमचे मोबाईल उडाले नाहीत, बाजूला त्या शेड्स आहेत त्या सगळ्या जेटीच्या, वाऱ्यानं त्या उडाल्या नाही, वाऱ्यानं नारळे खोबऱ्याची झाडं उडाली नाहीत, पडले नाहीत त्या दिवशी, आणि पुतळा पडला। किती खोटं बोलायचं। आणि तुम्ही नेव्हीवर टाकता, भारतीय नौदलावर। भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर स्ट्रक्चर उभं केलेलं आहे। इथे बर्फ सतत उतरत असतो, त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले, स्मारकं उभे केलेले आहेत भारतीय इंडियन नेव्हीनं, हवाई दलानं। भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या बोटी समुद्रामध्ये वर्षानुवर्ष त्याला गंध चढत नाही, आणि इकडले नट बोल्ट गंजतात, आणि तुम्ही नेव्हीवर टाकताय। यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात। पण महाराष्ट्राच्या जनतेनं हे सगळं उघड्या डोळ्याने पाहिलं की ह्यात कोण सामील आहे। शिल्पकार कोणी आपटे म्हणून आहे, ज्याला अनुभवच नव्हता, जो लहान लहान मूर्त्या बनवायच्या, आणि त्याला शिवाजी राजांची टोलेजंग मूर्ती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट कसं आणि कोणी दिलं। आरोपी हा आपटे असला तरी मुख्य आरोपी आपटेला काम देणारा सूत्रधार आहे, आणि तो ठाण्यातला आहे। आपट्यांना सुपारी कोणी दिली, ही सुपारी आहे। आपट्यांना सुपारी देणारा मुख्य सूत्रधार हा मुख्य गुन्हेगार आहे, आणि तो ठाण्यातला आहे। त्याशिवाय इतक्या अनअनुभवी माणसाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या ऐतिहासिक पुतळ्याचं काम कोणी देऊ शकत नाही। जे स्कूल ऑफ आर्टचे जे सल्लागार मंडळ आहे या संदर्भातलं, त्यांनी जाहीर केलेलं आहे की हा पुतळाच बेकायदेशीर आहे। मुळात या पुतळ्याची रितसर मान्यता राज्याच्या सांस्कृतिक महासंचालनाकडनं घेतलेली नाही। डायरेक्टर ऑफ कल्चर जे आहे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये, त्यांच्याकडून रितसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते की हा पुतळा या पद्धतीनं बनवला जातोय, या पद्धतीनं त्याचं कास्टिंग होत आहे,
या पद्धतीचं मटेरियल वापरलं जातं आहे, पुतळ्याचा चेहरा, त्याचं साधर्म्य, या संदर्भात सुद्धा एक परवानगी घ्यावी लागते. हे शिवाजी महाराज आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्या संदर्भातलं कोणतंही काम केलेलं नसताना हा पुतळा बांधला. माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे या शिल्पकारानं ती 5 फुटाचीच आहे. ही 5 फुटाची आहे आणि पुतळा किती उंच बनवला आहे आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची. याच्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी मोठा वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि मी वारंवार म्हणतो, ठाणे कनेक्शन या शिल्पकाराला काम कोणी दिलं, कोणाच्या शिफारशीने दिलं, हे आपटे अचानक उपटले कसे, त्याचा शोध आधी घ्या. अजूनही फक्त मगाशीच मला आमदार वैभव नाईक सांगत होते, अजूनही फक्त FIR दाखल झाला आहे, रितसर गुन्हे नोंदवायचे आहेत, कोणाला अटक झालेली नाही, कारवाई नाही, कोट्यावधीचा व्यवहार आहे. यात आता ED नाही, CBI नाही, लष्कराचे इंटेलिजन्स नाही, कोणी केलं सगळं हे. अशा प्रकारे समुद्रमार्गे एखादा अतिरेकी घुसेल, यांना कळणार सुद्धा नाही, घुसवतील. हे राज्यातलं सरकार काही करू शकतं. राऊत साहेब, सगळ्यांनी माफी मागितल्यानंतर सत्ताधारी मंत्र्याचा विषय मिटला ना, आम्ही माफी. अच्छा, राऊत साहेब मुख्यमंत्री असा विषय मिटतो का? माफी मागितलं ते विषय मिटतो? मग असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे. असं माफी मागून जे विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, मग 40 गद्दारांना माफी द्यायची का? आम्ही माफी मागतो, आम्हाला माफ करा, असं होत नाही. सरकारच्या गळ्याशी हे प्रकरण आलेलं आहे. सरकार याच्यामध्ये पूर्णपणे अडकलेलं आहे. सरकारला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही. या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतकी बेफिकिरी, त्यांच्या कामातला भ्रष्टाचार, हे महाराष्ट्र कधी सहन नाही करणार. मुख्यमंत्री म्हणतात की 100 वेळा मी माफी मागायला तयार आहे. तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे ना. तुमची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे. तुम्ही खूप माफी मागालो, पण जर महाराष्ट्र तुमची माफी स्वीकारायला तयार नसेल तर तुमच्या माफीला विचारतंय कोण? मुळात या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कोणाची होती हे तुम्ही का जाहीर करत नाही? माफीचं नंतर बघू. तुमच्या घरातला कोणी आहे का याच्यामध्ये? याच्यामुळे काम त्याला मिळालं ते तुम्ही माफी मागायची आहे ना. माफीचा विषय नंतर आहे. माफी तुम्हाला नाक रगडावंच लागेल महाराष्ट्रासमोर 100दा. पण मुळात हे काम बेकायदेशीरपणे करण्यामागे प्रेरणा कोणाची होती हे जाहीर करा. तुमची माहिती काय? मी यापूर्वी सांगितलेलं आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे हे ठाणे कनेक्शन काय आहे, हे कोणामुळे काम मिळालं आहे. इतक्या अनुभवशून्य कलाकाराला, मी तरुण कलाकारांना उत्तेजन देण्याच्या संदर्भात आम्ही कायम पाठीशी असतो. पण शिवाजी महाराजांसारखा विचार जेव्हा आपण लोकांसमोर पुतळ्याच्या रूपानं मांडतो तेव्हा नक्कीच अनुभव लागतो. नक्कीच काही कायदेशीर बाबी, सांस्कृतिक बाबी पूर्ण कराव्या लागतात, त्या पूर्ण केलेल्या नाहीत. आता राज्य सरकार बैठका घेत आहे एकूण पुन्हा आणि या संदर्भात आणि जेव्हा लोकांचा उद्रेक झाला आणि इथे माननीय आमचे आदित्य ठाकरेजी किंवा जयंतराव पाटील असे नेते जेव्हा इथे आले, स्वाभाविक आहे. येणार इतकी मोठी दुर्घटना घडल्यावर, महाराष्ट्रामध्ये आक्रांत झाल्यावरती नेत्याने यायचं नाही, जनतेने यायचं नाही. तुम्ही त्यांना रोखण्यासाठी तुमच्या पक्षाचे गुंड रस्त्यावरती उभे करता. मग कशा करताय? तुमचं काय चुकलं नाही ना? मग पोलीस आणि पक्षाच्या गुंडांना रस्त्यात उभं करून आमच्या नेत्यांना आणि जनतेला का अडवता? सांगा ना. तुमचं काय म्हणणं आहे? राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी 2 दिवसात या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत आणि पुन्हा नव्याने ते नवीन काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचं यासाठी बैठका असते. आता दुसरा ठेकेदार पुतळ्याचं बजेट वाढवून
बरं का, कोणाला देता येईल त्यासाठी बैठका ते घेऊ शकतात. मंत्रालयातली प्रत्येक बैठक सध्याची ही ठेकेदारांना कसं कोणतं किती अबोव काम द्यायचं त्याच्यासाठीच होते. त्यातून शिवाजी महाराज सुद्धा सुटलेले नाहीत. राऊत साहेब, आज आपण पाहिलं की मीडिया माध्यमाने आज सोडण्यात आलं नाही, तुम्ही सांगितल्यानंतर सोडण्यात आलं आणि पुतळा देखील आज वावर सील करायचे, काय सांगाल याबद्दल? बघा, या तुमच्या भागामध्ये पत्रकारांवरती कायम हल्ले झाले, खून झाले, राजकीय कार्यकर्त्यांचे, शिवसैनिकांचे, पत्रकारांना घरात घुसून रात्रभर मारण्याच्या धमक्या भाजपकडून दिल्या गेल्या. मला कोणाची नावं घ्यायची नाही. अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे. राज्याला गृहमंत्री आहे का, हा मुळात पहिला प्रश्न आहे. गृहमंत्री असेल, मग गृहमंत्री इतका दुबळा आणि बुळ्या कसा की पोलिसांना त्याच्यासमोर, म्हणजे ते बघतायत टी व्हीवरती, म्हणजे पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या. आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी कोणी दम दिला तर आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो, माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा नाही. तुम्ही या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही, त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार नाही, त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार नाही. तुम्ही कसले गृहमंत्री? गृहमंत्री आम्ही पाहिले त्या राज्यामध्ये, बाळासाहेब देसाई पाहिलेले आहेत, पाहिलेत ना गृहमंत्री आम्ही. शरद पवार गृहमंत्री होते. आमदारांच्या गाड्या धुतात, आजच आलंय, आणि ते पण सगळे मिंदे गटाचे. आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिलं. काय करतात गृहमंत्री? देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचा अधिकार नाही. हा, हे असं आहे की सरकारची लाज जी गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आतमध्ये लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार नाही. आताही मी पाहिलं, आपल्याला सोडत नव्हते. हे पाप आहे, चव्हाट्यावर आलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे दुष्कर्म या सरकारने केलं आहे ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल. ही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जी आहे, जनतेला आता कळलं असेल की त्याने लोकसभा निवडणुकीत काय चूक केली. जनतेला या भागातल्या आता कदाचित जाणीव झाली असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये त्याने किती मोठी चूक केलेली आहे, की ते त्यांचं स्वातंत्र्य, बरं का, त्यांची प्रतिष्ठा, त्यांचा मोकळेपणा जगण्याचा सगळं गमावून बसले. आणि या कोकणची संस्कृती पुन्हा एकदा मातीमोल होताना मला दिसते. राऊत साहेब, यापूर्वी 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आले, आज तुम्ही आलात. उद्धव ठाकरे इथे येणार आहेत. पाहू, आदित्य ठाकरे आले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांनी एक परखडपणे पक्षाची भूमिका आदित्यजींनी मांडली. विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे. संपूर्ण राज्यामधला जो एक संताप आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये परवा काळा घोड्यापासून ते गेटवेपर्यंत, म्हणजे रविवारी एक आमचा मोर्चा निघून तिथे आम्ही जोडेमारा आंदोलन करू. आणि हे आंदोलन एक दिवसाचं नाही, यापुढे चालू राहील. गावागावात, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सरकारला जोडे मारले जातील. उद्धव ठाकरे मालवणात मी आज जाऊन चर्चा करेन, त्यांची चर्चा करेन. तुम्ही गृहमंत्र्यांना बोळा म्हणालात आणि ज्या पक्षाचे गुंड रस्त्यावरती उभे होते असं म्हणत, तर माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार आहेत ना? नाही, असं आहे की आम्ही नावं कशाला घ्यायची? नावं घेण्यात काय अर्थ नाही आहे. ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची संस्कृती असेल तर मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी सांगावं, हो ही माझी संस्कृती आहे की मी गृहमंत्री असलो तरी माझ्या अखत्यारीतल्या पोलिसांना कोणीही कसंही मारलं, त्याच्या तोंडावर थुंकलं तरी मी सहन करेन. म्हणून ते बुळे. बुळा हा शब्द वापरला. मग बुळा हा शब्द चुकीचा आहे, अनपार्लमेंटरी आहे का? बुळा म्हणजे काय? निर्बल, दुबळा. इतका दुबळा गृहमंत्री आम्ही पाहिलाच नाही असं मी म्हणतोय. त्याच्यामध्ये वारंवार तुम्हाला प्रश्न विचारत आहे, त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. मी जो शब्द बोललाय तो योग्य आहे. राऊत साहेब, पंतप्रधानांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण झालं होतं.
ही घटना घडल्यानंतर अजून पंतप्रधानांचं मौन आहे. प्रधानमंत्री हे कायम मौनात असतात. जिथे त्यांना चमकायची संधी मिळते तिकडे ते जरूर येतात. ते येणार होते म्हणून इकडे 3 हेलिपॅड्स उभारले. त्या हेलिपॅडवरच 3-4 कोटी रुपये खर्च झाल्याची माझ्याकडे माहिती आहे. तो हेलिपॅडचा खर्च आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं केला. लोक आणले हेलिपॅड, प्रधानमंत्री आले. पण इतका मोठी दुर्घटना होऊन सुद्धा प्रधानमंत्र्यांच्या तोंडात एरवी ते शिवाजी महाराज जयंतीला 2-2 ओळीचे ट्विट करत असतात. छत्रपती कसे युगपुरुष आहेत, छत्रपतींनी आम्हाला कशी प्रेरणा दिली वगैरे वगैरे वगैरे. तेवढे ट्विट करण्यापूर्वी छत्रपतींचा आम्हाला आशीर्वाद आहे. अरे तुमच्या हाताने उद्घाटन केलेला पुतळा छत्रपतींचा, बरं का, तुमची पाठ वळताच कोसळलेला आहे 5 महिन्यात 8 महिन्यात. त्याच्यावर जरा बोला ना. आपण खरोखर शिवाजी महाराजांना मानत असाल तर बोला. ह्या मागचं कोण आहेत गुन्हेगार? नेव्ही चाललं आहे ना. आता नेव्हीवर दबाव येत असेल, मला पूर्ण खात्री आहे. पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणातली माहिती प्रधानमंत्री अजिबात लक्ष घालणार नाहीत. तेवढा वेळ नाही प्रधानमंत्र्यांना. प्रधानमंत्र्यांना युक्रेनचे युद्ध थांबवायचं आहे. ते तिथे जात आहेत. प्रधानमंत्र्यांना पुतीनबरोबर चहा प्यायचा असतो त्याच्या घरात जाऊन. प्रधानमंत्र्यांना पोलंडला जायचं आहे. त्यांना किती काम आहे. ते काय, तो काय नॉर्मल माणूस आहे का? प्रधानमंत्री काय नॉर्मल माणूस नाही ना. रावसाहेब, पुतळा पडल्यानंतर 307 सारखा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या ठिकाणी काही तज्ञ आहेत यांनी म्हटलंय की हा केस जी आहे ती कुठेतरी लूज होण्यासाठी हा गुन्हा दाखल केला. माझ्या माहितीनुसार गुन्हे दाखल केल्यावर संबंधितांना जामीन सुद्धा तात्काळ मिळावे यासाठी ठाण्यातून पुन्हा सूत्र आहे. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना ठाण्यातून फोन आले की ठाण्यातून वकील पाठवतोय, जामिनासाठी तुम्ही व्यवस्था करा. असे ठाण्यातून आलेले फोन आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. इतकं सगळं घडलं, 2 ते 4 दिवस हे घडतं आहे. आता शिवसेना युबीटीची या सगळ्या प्रकरणावर भूमिका काय, पुढे काय? घडलेल्या पुतळा तर कोसळलेला आहे, राज्य सरकार त्यांच्या बैठका. एकतर त्यांनी पुन्हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू नये. महाविकास आघाडीचं सरकार पुढल्या 2.5 महिन्यात स्थापन होईल. त्यानंतर आम्ही हा पुतळा उभा करू. तुमचे पापी हात या शिवाजी महाराजांना लागता कामा नाहीत. परवा आमचं आंदोलन सुरू होत आहे. आमची भूमिका हीच भूमिका आहे ना आमची. आणि माफी मागण्याचं नाटक करू नका. तुम्हाला माफीच मागायची असेल तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी यासाठी मागा की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी निर्माण झालेली शिवसेना आम्ही बेईमानी करून फोडली, याबद्दल माफी मागा. आणि मोदी नाही यासाठी माफी मागावी लागेल भविष्यात. लक्षात घ्या. चला आता वैभव नाईक यांच्यावरती पण आरोप केलेले आहेत की उबाटाचे कंत्राट तिथे दिलं गेलेलं आहे. वैभवने त्याचं ट्विट केलं निलेश राणेंनी. आता करू द्या. काय दुर्लक्ष करा. ठाकरेगडाची भूमिका काय? अहो दुर्लक्ष करावं किरकोळ गोष्टी. काय अशा फार गांभीर्याने घ्यायच्या गोष्टी नसतात काही. आपका हिंदी में क्या सवाल था? सर आप महाराष्ट्र राजकोट का दौरा करे हो, कैसे देखते हो ये घटना की ओर से? देखिए, महाराष्ट्र के जीवन में सबसे बड़ी दुर्घटना ये हुई है कि छत्रपति शिवाजी महाराज का हमारे लिए वो सिर्फ स्टैचू नहीं है, हमारे लिए भगवान की मूर्ति है. भगवान की मूर्ति है. और प्रधानमंत्री के शुभ कर कमलों से उनका अनावरण हुआ था. फिर भी वो मूर्ति का उद्ध्वस्त होना हमारे सामने छत्रपति जी का बहुत बड़ी दुख की बात है. उस निर्माण में बहुत बड़ा भ्रष्टाचार हुआ है. ये भ्रष्ट सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज को भी नहीं छोड़ा है. तो हमें निर्णय लिया है कि इस राज्य में एक आंदोलन शुरू होगा रविवार से, और सरकार को जूते मारो आंदोलन हम करेंगे. अब यहाँ आने से लोगों को रोका जाता है. क्यों? क्योंकि आपकी इज्जत दर दिन लोग बाहर आकर उतारते हैं, निकालते हैं. तो उससे आपकी इज्जत क्या बचेगी?
इतनी बड़ी दुर्घटना है, महाराज हमारे छत्रपति हमारे भगवान है, युग पुरुष है, तो लोग तो आएंगे वहाँ। लोगों को रोकने से क्या होगा? आपकी इज्जत बढ़ेगी? कुछ नहीं होगा। पिछले कुछ दिनों में आदित्य ठाकरे ने दौरा किया था, यहाँ पे हलचल मची है, कैसे देखते हो? आदित्य ठाकरे जी को भी रोकने की कोशिश भारतीय जनता पार्टी के गुंडों ने की थी, फिर भी मोर्चा निकला। आदित्य ठाकरे जी के नेतृत्व में मोर्चा निकला, संघर्ष हुआ सड़क पर और संघर्ष जारी रहेगा। आपने गृह मंत्री के ऊपर टीका की, आलोचना की? आलोचना इसलिए की कि कहाँ है गृह मंत्री? अगर गृह मंत्री होता तो राज्य में दिखता ना। भर सड़क पर यहाँ आपके पार्टी के गुंडे पुलिस को गाली देते हैं, पुलिस के मुंह पर थूकते हैं, और आप देखते हो। इस प्रकार का निर्बल दुर्बल गृह मंत्री इस राज्य ने कभी देखा नहीं है। इस महाराष्ट्र को बहुत बड़ी परंपरा है प्रशासन और अच्छी सरकार देने की, बहुत बड़ी परंपरा है, चाहे सरकार किसी की भी हो। लेकिन इस प्रकार की घटना कभी नहीं हुई थी कि पुलिस को भर सड़क पर कोई कॉलर पकड़ता है, गाली देता है, माँ बहन निकलता है, और गृह मंत्री देखते रहते हैं। चलिए, थँक्यू। देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी शिवभक्त आहे, अनेक वेळा मी विष प्यायलो, मात्र मी जिवंत आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात। विष प्यायलो? कुठला ब्रँडचं विष प्यायले बघा? त्यांचा विषाचा ब्रँड कुठला आहे? त्यांच्या असेल ना, कोणता ब्रँड आहे विषाचा बघा, की जे विष चढतच नाही कधी। विष नसेल ती मधाची बाटली असेल, फक्त वरती विष लिहिलं असेल। ठीक आहे, ठीक आहे, अशी गंमत असते। मजा करा, त्यांना म्हणा मजा करा, फडणवीस साहेब मजा करा, ऐश करो। हप्तेवरती कायम बोलतोय, मात्र कोल्हापुरातून एकाला काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र त्याचं देखील 2 दिवसांपूर्वी असं म्हणणं होतं की मला या संदर्भातली वर्क ऑर्डर देखील मिळाली नव्हती। काय ते पोलिसांचे तपासात स्पष्ट करेल अशा पद्धतीने सत्य यायलाच पाहिजे समोर। कोणी कशा प्रकारे हे काम जोर जबरदस्तीनं करून घेतल्या, फक्त लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रधानमंत्र्यांना आणून या निमित्तानं प्रचार करता यावा, यासाठी घाई गडबडीत भ्रष्टाचार, त्यातून पैसे मिळवायचे, बाकी काय आहे? 6 महिन्यात कोणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता का? 3-3, 4-4, 5-5 वर्षाची तपस्या आहे। या महाराष्ट्रात जे पुतळे आहेत छत्रपतींचे, दिल्लीमध्ये असतील, आग्रामध्ये असतील, ते पुतळे उभे करायला 5-5 वर्ष लागले शिल्प करायला, आणि हे 6 महिन्यात पुतळा उभा करतायत ठाणेकर। जसं आमचं सरकार बनवलं पाडून, बरं का, झटपट, तसा झटपट पुतळा आहे। चला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।